आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गेली 4 दिवसापूर्वी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे बोरगावसह परिसरातील वाडी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून जमीनदोस्त झाले असून तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. या परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत असून दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. वादळाच्या तडाख्यामुळे विशेषतः दुर्गम भागातील वाडी वस्त्यांमध्ये वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. शेतकरी, लघुउद्योग तसेच घरगुती वापरावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे. नागरिकांकडून वीज पुरवठा लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना हेस्कॉम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे 50% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित खांब उभारणी, तारा जोडणीचे काम पुढील 2 दिवसात पूर्ण करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शाखा अभियंता संतना परियर यांनी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवावा लागत आहे. नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. लवकरच संपूर्ण परिसरात वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान ग्रामस्थांनीही प्रशासनाने कामे वेगाने पूर्ण करून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂತಾನ ಪ್ರಿಯ ಸೆಕ್ಷನ್ ಆಫೀಸರ್ ಬೋರ್ಗಾಂವ್. 24 ತಾರೀಕು ಈ ತಿಂಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಮಾನ್ಸೂನ್ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು ಕಂಬಗಳು ಟಿಶ್ಯೂ ಮುರಿದು ಬಿದ್ದಿತ್ತು. ಈಗ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ನಾವೊಂದು 50% ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೊಂದು 50% ಕೆಲಸ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು 2 ಡೇಸಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ನೀವು ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ ಇರಲಿ. ನಾವು ಕೆಲಸ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮುಗಿಸಿ ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಂದು 2 ದಿನದ ಲೈನ್ಗಳನ್ನು ಚಾಲು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? संतान प्रिय SO सेक्शन. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.